अतिशय खुसखुशीत अशी आज आपण पाहूयात पोह्याची वाळवणाची चकली करायला अतिशय सोपी आहे। नक्की करून पहा। तर इथे मी ना पावशेर पोहे घेतलेले आहे। पहिले आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहे। 2 मिनिटात असे पोहे वर येतात। त्यानंतर एक चाळणी घ्यायची, त्यामध्ये पोहे काढून घ्यायचे आणि झाकून 15 मिनिटं ठेवायचे। 15 मिनिटानंतर तर मस्त असे सॉफ्ट असे पोहे होतात। एका कटोऱ्यामध्ये काढायचे, त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि पाव चमचा पापड खार। त्यानंतर याचं पीठ मळून घ्यायचं। तर पाण्याची गरज पडतच नाही बरं का पीठ मळताना। जर गरज पडली तर थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता, पण नाही गरज पडत तर लगेच आता अशी चकलीची ताटली घ्यायची आणि सोऱ्या घ्यायचा, त्यात भरून घ्यायचं हे पाण्याचा हात लावून आणि चकल्या घालून घ्यायच्या। 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आणि इथे आपल्या मस्त पोह्याच्या खुसखुशीत अशा वाळवणाच्या चकली तयार आहेत। तर तुम्ही पाहू शकता, याचा जो फुल व्हिडिओ आहे ना त्या ह्या शॉर्टच्या खाली त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकता। नक्की पहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का।